वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड शहरामध्ये वास्तव्यास असलेले कारंजाचेच नव्हे तर वाशिम जिल्ह्याची आन बान आणि शान असणारे जिल्ह्याचे लोकनेते स्वर्गीय प्रकाश डहाके हयात असताना सुद्धा कर्मयोद्धा संघर्षयोद्धा म्हणून ओळखल्या जात होते. आमदार असो किंवा नसो, वाशिम जिल्ह्यातच नव्हे तर थेट मुंबई ते दिल्लीपर्यंत त्यांच्या नावाचा दरारा होता. असे हे कारंजा वासियांसाठी आदर्श असलेले संघर्ष व कर्मयोद्धा स्वर्गीय प्रकाश डहाके यांच्या पुण्यस्मरणानिमित्त 10 मे रोजी कारंजा येथील ऋषी तलाव येथे होऊ घातलेल्या पर्यटनस्थळी स्वर्गीय प्रकाशदादांच्या अर्धांगिनी आमदार सई डहाके व स्वर्गीय प्रकाशदादांचे लहान बंधू माजी नगराध्यक्ष तसेच राष्ट्रवादीचे नेते दत्तराज डहाके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी स्वर्गीय दादांचे समर्थक, अनेक पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार, उद्योजक, व्यापारी उपस्थित होते. कारंजा शहराच्या पवित्र धर्तीवर कारंजा मूर्तिजापूर मार्गावर 250 एकर जमिनीवर 2014 मध्ये स्वर्गीय प्रकाश डहाके यांनी कारंजा वासियांसाठी पर्यटन स्थळ उभारलं होतं, जे आज स्वर्गीय प्रकाशदादा डहाके पर्यटन स्थळ म्हणून डौलात उभे असून या पर्यटनामुळे हजारो लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था झालेली असून हजारो नागरिकांना सकाळी व सायंकाळी शुद्ध व ताज्या नैसर्गिक वातावरणामध्ये फिरण्याची व्यवस्था झालेली आहे. याच पर्यटन केंद्राच्या उद्घाटनाच्या वेळी स्वर्गीय प्रकाशदादांनी एक स्वप्न पाहिले होते. हजारो वर्षाचा इतिहास असलेल्या ऋषी तलावाचे सौंदर्यीकरण करून येथे सुद्धा एक पर्यटन केंद्र बनवून नौका विहार सुरू व्हावा हे दादांचं स्वप्न होतं. तेच स्वप्न आज त्यांच्या अर्धांगिनी आमदार सई डहाके, त्यांचे बंधू दत्तराज डहाके व भगिनी किरण वळसे पाटील यांनी उदयास आणलेले आहे. याच कृषी तलावावरील पर्यटनाच्या जागेवर स्वर्गीय दादांच्या पुण्यतिथीनिमित्त हे वृक्षारोपण पार पडलं. ही स्वर्गीय प्रकाश डहाके यांना खरी श्रद्धांजली आहे. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.